Okay, I will continue. So the wave completes the cycle moving from identical point. Identical point म्हणजे हा बघा, हा जर starting point असेल, if A is a starting point, then end point would be at its 180 degree. ठीक आहे, त्याचा end point कुठं असेल? जर if A is a starting point, then end point would be E. Okay, A जर starting point असेल, तर end point would be E. If suppose B is a starting point, हा B चा starting point असेल, तर end point हा F असणार, identical point. ठीक आहे. आणि जर जर तुमचा डी हा स्टार्टिंग पॉइंट असेल, तर तुमचा एंड पॉइंट हा एच असणार आहे. ठीक आहे. ओके. सो द नंबर ऑफ टाइम्स द वेव्ह कम्प्लीट्स द सायकल इन 1 सेकंड इज टर्म ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. तर एखादी वेव्ह जर एखाद्या सेकंड मध्ये जेवढ्या सायकल कंप्लीट करतात, आता जर ए टू ई बघितलं तर ह्याला आपण एक सायकल म्हणणार. ठीक आहे. एका वेव्हची जी लेंथ आहे त्याला आपण एक सायकल म्हणणार. नंबर ऑफ टाइम्स द वेव्ह कम्प्लीट्स द सायकल इन 1 सेकंड इज टर्म ॲज अ फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. फ्रिक्वेन्सी is represented by the हर्ट्स. ठीक आहे. एफ किंवा हर्ट्स, एच झेड आपण त्याला म्हणतो, हर्ट्स असं म्हणतो. वेअर 1 हर्ट्स इज 1 सायकल पर सेकंड. म्हणजे जर एखादी जर वेव्ह असेल, त्यांनी एका सेकंड मध्ये एक सायकल कंप्लीट करत असेल, एखादी वेव्ह एका सेकंड मध्ये जर एकच सायकल कंप्लीट करत असेल, म्हणजे एका सेकंदात ती ए टू ई एवढंच प्रोपोगेट करत असेल, तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण 1 हर्ट्स आहे असं म्हणतो. Thus, if the frequency is equal to 103 hertz, it simply means the wave completes 103 cycles per second. ठीक आहे. म्हणजे suppose a frequency of any wave, suppose the frequency of any wave is 1 second. 1 सेकंड जर असेल, तर ती जी वेव्ह आहे ती एका सेकंदात एवढीच प्रोपोगेट होणार. ठीक आहे. जर समजा जर फ्रिक्वेन्सी एखाद्या वेव्हची 2 असेल, तर ती एका सेकंदात 2 वेव्ह कंप्लीट करणार. ठीक आहे. अशा 2 वेव्ह कंप्लीट करणार. ठीक आहे. जर ही फ्रिक्वेन्सी एखाद्या वेव्हची 3 असेल, समजा फ्रिक्वेन्सी जर 3 असेल, तर ती एका सेकंदामध्ये तुमच्या 3 सायकल कंप्लीट करणार. ठीक आहे. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी असेल तेवढ्या ती वेव्ह कंप्लीट होणार. ठीक आहे. तेवढ्या सेकंद मध्ये, एका सेकंद मध्ये. ठीक आहे. ओके. सो जर इफ सपोज द फ्रिक्वेन्सी इज 103, 103 जर फ्रिक्वेन्सी असेल, 103 हर्ट्ज जर अशी फ्रिक्वेन्सी असं सांगितलं, इट सिम्पली मीन्स दॅट द वेव्ह कम्प्लीट्स 103 सायकल्स पर सेकंड. एका सेकंदामध्ये 103 सायकल ती कंप्लीट करते. ठीक आहे. द लेंथ द लेंथ ट्रॅव्हर्स्ड the length traversed in a one cycle by a wave is termed as a wavelength and denoted by lambda. आता एका सेकंद the length traversed by one cycle by a wave is termed as a wavelength and denoted by lambda meters. ठीक आहे. याला आपण लॅम्बडा मीटर म्हणतो. वेव्हलेंथ म्हणजे ही जी लेंथ आहे, यू कॅन सी हिअर, या डायग्राम मध्ये क्लिअरली दाखवलं आहे. ही जी लेंथ आहे इथून इथपर्यंत, दिस इज कॉल्ड ॲज अ वेव्हलेंथ. इथून इथपर्यंत ही जी लेंथ आहे दॅट इज वन वेव्हलेंथ, और त्याला आपण काय म्हणलो, लॅम्बडा. ठीक आहे. Okay, the length traversed by one cycle by a wave is termed as just a minute. The length traversed by one cycle by a wave is termed as a wavelength and denoted by lambda meters. मीटर मध्ये आपण ह्याला जनरली हे देतो, युनिट देतो. Thus, the wavelength of a wave is distance between the two identical points, that is A to E. म्हणजे ए हा पॉइंट आहे, ए आणि ई ह्या दोन पॉइंट मधला जी काही लेंथ असेल वेव्हची, ही जी काही लेंथ आहे, ही जी काही अशी कर्वेचर मध्ये जी लेंथ आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. ठीक आहे. The wave is the distance between the two identical points, okay, such as A and E, okay, or B to F. ठीक आहे. B to F on a one wave. Okay. Now next बघा, the period. आता बघा, the period is time taken by a wave to travel through one cycle or one wavelength. आता एक वेव्हलेंथ पास व्हायला त्या ह्याला जेवढा वेळ लागतो वेव्हला, त्याला आपण म्हणायचं पिरियड. ठीक आहे. म्हणजे एखादी वेव्ह आहे,
सपोज ही वेव्ह आहे, ह्या वेव्हला एक सायकल कंप्लीट करायला जेवढं काही सेकंद लागत असतील त्याला आपण बोलायचं पिरियड, टाइम पिरियड ऑफ दॅट पर्टिक्युलर वेव्ह. ओके, सो द पिरियड इज अ टाइम टेकन बाय अ वेव्ह टू ट्रॅव्हल थ्रू वन सायकल. एक सायकल कंप्लीट करायला. ठीक आहे, एक सायकल म्हणजे काय, इथून स्टार्ट झाली आणि पुन्हा आयडेंटिकल पॉइंटला येऊन थांबली. ठीक आहे, द पिरियड इज द टाइम टेकन बाय द वेव्ह टू ट्रॅव्हल थ्रू वन सायकल ऑर वन वेव्हलेंथ. ठीक आहे, इट इज रिप्रेझेंटेड ऍज अ टी सेकंड. ओके, सो द velocity v. ओके, आता बघा आपल्याला पिरियड बघितला आपण. पिरियड म्हणजे एक वेव्हलेंथ कंप्लीट करायला जो काही वेळ लागत असेल, म्हणजे एखाद्या वेव्हला अर्धा सेकंद लागतो, एखाद्या वेव्हला 5 सेकंद लागतात, एखाद्या वेव्हला 0.005 सेकंद लागते किंवा एखाद्या वेव्हला 0.00001 सेकंद लागतो. ठीक आहे, तर तो काय असेल, तो त्याचा पिरियड झाला. ठीक आहे, द पिरियड इज अ टाइम टेकन बाय अ वेव्ह टू ट्रॅव्हल थ्रू वन सायकल ऑर वन वेव्हलेंथ. ठीक आहे, द velocity v of the wave is the distance traveled by इन वन सेकंड. ठीक आहे, आता व्हिलॉसिटी बघा वेव्हची, व्हिलॉसिटी व्ही ऑफ वेव्ह इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वन सेकंद. आता एका सेकंदामध्ये जेवढं काही डिस्टन्स त्या वेव्हलेंथनी वेव्हनी हे केलंय त्याला बोलायचं व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह इन अ वन सेकंड. ठीक आहे, द फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ अँड पिरियड कॅन ऑल व्हेरी अकॉर्डिंग टू द वेव्ह प्रोड्युसिंग द सोर्स. आता ही जी काही वेव्हलेंथ असेल किंवा एखाद्याची फ्रिक्वेन्सी असेल किंवा टाइम पिरियड असेल. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ किंवा टाइम पिरियड, दीज आर डिफरंट फॉर डिफरंट वेव्ह. म्हणजे जर इन्फ्रारेड वेव्ह असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी होणार. दुसऱ्या एखाद्या प्रकारची रेड वेव्ह असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी राहणार, त्याची वेव्हलेंथ वेगळी राहणार. जशी वेव्ह तुम्ही चेंज होईल, सोर्स जसा चेंज होईल, म्हणजे सूर्यापासून निघालेला प्रकाश म्हणा, तुमच्या सीएपीएल बल्ब पासून निघाला प्रकाश असेल किंवा एखाद्या गाडीच्या लाईट मधून निघालेला प्रकाश असेल किंवा इन्फ्रारेड मधून एखादी वेव्ह निघालेली असेल, तर ह्या प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी, त्याची वेव्हलेंथ आणि त्याचा पिरियड हा वेगवेगळा असतो. आणि हा दिस डिपेंड ऑन द सोर्स विच प्रोड्युसेस इट. ठीक आहे, however the velocity v of an electromagnetic wave depend upon the medium through which it is traveling. आता व्हिलॉसिटी जी आहे ती कशावर डिपेंड आहे, तर एखादी वेव्ह समजा निघाली, एखाद्या म्हणजे आपण टोटल स्टेशन युज करतोय आणि टोटल स्टेशनचं बटन दाबलं. ठीक आहे, बटन दाबल्यानंतर त्याच्यातून एक वेव्ह निघते बाहेर. ठीक आहे, त्याच्यातून एक वेव्ह बाहेर निघते आणि त्या वेव्हची जी काही व्हिलॉसिटी असेल ती कशावर डिपेंड आहे, ती वेव्हलेंथ ची व्हिलॉसिटी ही कशावर डिपेंड आहे, तर जे काही मीडियम असेल, म्हणजे जे काही तुमचं बाहेरचं वातावरण आहे त्याच्यावर डिपेंड असते. ठीक आहे, म्हणजे कधी कधी ह्युमिडिटी जास्त असते, कधी कधी ह्युमिडिटी कमी असते. ठीक आहे, कधी कधी टेम्परेचर जास्त कमी राहतं. ठीक आहे, डेन्सिटी जी काही तुमचं एन्व्हायरमेंट आहे त्याची कमी जास्त असते. तर ह्याच्यावर तुमचे व्हिलॉसिटी डिपेंड असते वेव्हलेंथची. ओके, सो velocity v of a wave is a distance traveled by 1 second. एका सेकंदात जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झाले त्याला आपण velocity v म्हणतो. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि पिरियड हे आहेत, these आर डिफरंट फॉर द डिफरंट वेव्स. ठीक आहे, आणि दिस डिपेंड्स ऑन द सोर्स ऑफ प्रोड्युसिंग. आणि however the velocity of v of electromagnetic wave depends on the medium through which it is traveling. velocity कशावर डिपेंड आहे, तर medium through which it is traveling म्हणजे ज्याच्यातून ती जाते. वेव्ह असे तुम्हाला दिसत नसते, ती अशी हवेतनं जात असते. ठीक आहे, पण ती हवा कशी आहे, डेन्स आहे किंवा विरळ आहे, ह्युमिड आहे, अनह्युमिड आहे. ठीक आहे, टेम्परेचर कसं आहे तिथलं, हे तिथलं वातावरण कसं आहे त्याच्यावर त्याची व्हिलॉसिटी डिपेंड करते. ठीक आहे, द व्हिलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ व्हॅक्यूम इज टर्म ॲज अ स्पीड ऑफ लाईट. आता व्हॅक्यूम म्हणजे काय, समजा एक पाण्याची बॉटल आहे आणि त्याच्यात हवा असणार ना, ती हवा पूर्ण काढून घेतली आणि तिथं काहीच नाही, हवा नाही, काहीच नाही, काही नाही, तर त्याला आपण बोलणार व्हॅक्यूम. ठीक आहे, किंवा काही एक आहे, एखादा एक्झाम्पल, एखादा डब्बा आहे आणि त्याच्यातली पूर्ण हवा बाहेर काढून घेतली आणि त्याच्या आत काहीच नाहीये, कुठलंच मीडियम नाहीये, हवा पण काढली ना, आता आत काहीच नाहीये. ठीक आहे, तर व्हॅक्यूम त्याला आपण बोलायचं व्हॅक्यूम. इफ देअर इज नो एनी सबस्टन्स किंवा काहीच नाही, हवा पण नाही, पाणी पण नाही, नथिंग. ठीक आहे, तर त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो. ठीक आहे, तर व्हिलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ व्हॅक्यूम, तर अशा मीडियम म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे तिथं काहीच नाहीये, अशा जर मीडियम मधून जर एखादी वेव्ह पास होत असेल
तर त्याची जर व्हेलॉसिटी असेल, द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ व्हॅक्यूम इज टर्न ॲज अ स्पीड ऑफ लाईट. म्हणजे लाईटचा जो स्पीड आहे, आता तुमच्या गाडीचा स्पीड तुम्हाला माहिती आहे 60 किलोमीटर पर सेकंद, 120 किलोमीटर पर आवर असं तुम्ही बोलता ना, व्हॉटएव्हर. तसा व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे सूर्याकडून एखादा प्रकाश निघाला तर त्याचा काही स्पीड असेल, तर हे जे स्पीड वगैरे मेजर करतो आपण, तर त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, व्हॅक्यूम मधून पास झालाय असं धरतो आपण. ठीक आहे. द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन अ व्हॅक्यूम इज टर्म एज स्पीड ऑफ लाईट अँड डिनोटेड बाय सिम्बॉल सी. व्हेलॉसिटी आहे जी लाईटची, लाईट साठी जर आपण बोलायचं गेलो तर त्याला आपण सी ने डिनोट करतो. द व्हॅल्यू ऑफ विच इज प्रेझेंटली नोन एज 299,792.5 किलोमीटर पर सेकंद. आता बघा, म्हणजे एखादी लाईट अशी इथं लागली आणि पोचली, तर आपल्याला म्हणजे आपण म्हणतो की इथं लागली की लगेच दिसते. ठीक आहे. म्हणजे वीज जरी चमकली तुमची, ठीक आहे. ढगात जर एखादी वीज चमकली, तुम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला ती दिसती. का? तर त्याचा स्पीड तेवढा हाय आहे. 299,792.5 म्हणजे जवळ-जवळ किती झाला? 2,99,792.5 आणि जर सिम्पली घ्यायचं झालं तर 3,00,000. ठीक आहे. 3,00,000 किलोमीटर पर सेकंद म्हणजे तुमची जी तुमचा जो सुई आहे, सूर्यापासून जर एखादी लाईट निघाली, ठीक आहे, किंवा तुम्ही इथे एखादी लाईट लावली, एखादा बल्ब लावला, तर तो किती स्पीडने त्याचं लाईट जाते, तर 3,00,000 किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात ती 3,00,000 किलोमीटर पर्यंत तो दिसणार. म्हणजे एखादा माणूस जर 3,00,000 किलोमीटर अंतरावर उभारलाय, तर इथं जर तुम्ही बल्ब लावला, तर एका सेकंदात त्याला तिथं बल्ब लावलेला दिसणार, एका सेकंदात. जर माणूस 6,00,000 किलोमीटर अंतरावर उभारलाय समजा, एखादा माणूस 6,00,000 म्हणजे तुम्ही इथं बल्ब घेऊन उभारलाय आणि एक माणूस 6,00,000 किलोमीटर अंतरावर उभारलाय आणि इथं बल्ब लावला, तर त्याला दुसऱ्या सेकंदाला तो बल्ब लावलेला दिसणार. ठीक आहे. म्हणजे एका सेकंदात किती प्रोपगेट होते, तर जवळ-जवळ 3,00,000 किलोमीटर लाईट प्रोपगेट होते. ठीक आहे. हे जनरली इन्फॉर्मेशन आहे, माहित असावं म्हणून. द सिम्पल कॅल्क्युलेशन इट मे बी अज्युम्ड ॲज 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. इथे मीटर पर सेकंड सांगितलंय. द above properties of electromagnetic wave can be represented by relation F is equal to C upon lambda, that is 1 upon T. F म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. C म्हणजे व्हेलॉसिटी आणि F लॅम्बडा इज अ वेव्हलेंथ. ठीक आहे. नाउ द अनदर प्रॉपर्टी ऑफ वेव्ह इज नोन एज फेज. आता तुम्हाला मी कुठल्या सांगितल्या प्रॉपर्टीज? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितली वेव्हलेंथ. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी सांगितली. त्याच्यानंतर लेंथ ऑफ वेव्ह दॅट इज लॅम्बडा डिनोट करतो आपण. त्यानंतर त्याचा पिरियड सांगितला टी. देन वी डिस्कस अबाउट द व्हेलॉसिटी ऑफ एनी वेव्ह. ओके. देन अनदर प्रॉपर्टी ऑफ वेव्ह इज नोन एज अ फेज ऑफ द वेव्ह. आता फेज बघायचं आपल्याला. फेज फेज ऑफ द वेव्ह. फेज म्हणजे थोडक्यात एक अँगल लक्षात ठेवा. denoted by a symbol, इथं थीटा पाहिजे. ठीक आहे. is known as the a very convenient method of the identifying fraction of the wavelength or cycle in EDM. One cycle or wavelength has a phase ranging from 0 to 360 degree and various at various point. आता एखादी जर वेव्ह आहे, आता ही जी वेव्ह आहे, ह्याची जर आपल्याला फेज बघायचं असेल, फेज म्हणजे थोडक्यात अँगल. ठीक आहे. फेज म्हणजे वेगळं, ते दुसरं काही नाहीये, अँगल, त्या पर्टिक्युलर पॉइंटला अँगल. आता तुम्हाला माहिती आहे, जस्ट अ मिनिट. आता हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे. इथं तुमचा 0 असणार. ठीक आहे. इथून इथं 90. ठीक आहे. निम्म्यापर्यंत आलं. इथून इथं पुन्हा इथं आला तर इथं काय होणार? 180. ठीक आहे. 180 अधिक 90 इथं 270 आणि पुन्हा स्टार्टिंग पॉइंट आला तुम्ही 0 किंवा 360 डिग्री. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही पॉइंट ए ला स्टार्ट केलं, तिथं ए ला तुमचा 0 आहे. ठीक आहे. बी ला किती असणार आहे? 90. इथं आल्यावर 180, इथं 270, इथं 360. 360 ला आपण पुन्हा 0 म्हणतो. ठीक आहे. समजा 0, पुन्हा 90, इथं पुन्हा 90, इथं 180, 270, 360 म्हणजे 0. म्हणजे ह्या पॉइंटला जो काही अँगल असेल त्याला आपण त्याचा फेज म्हणतो. आता ही जी वेव्हलेंथ आहे, ही आपण इथं अशी दाखवली. यू कॅन शो लाईक दिस ऑल्सो. म्हणजे थोडक्यात समजा की वेव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. ही वेव्ह म्हणजे काय माहितीये का? हा जो हाफ पार्ट आहे, हा जो वरचा हाफ पार्ट आहे, हा इथला हाफ पार्ट आहे आणि हा खालचा पार्ट आहे, तो हा खालचा पार्ट आहे. ठीक आहे. आता इथं बघा, हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथं 0 अँगल, इथं काय येणार? 90.
इथं 270, 180, इथं 270 आणि 360. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट इथं दाखवलाय आणि हा दुसरा हाफ पार्ट खाली दाखवलाय. ठीक आहे, वेव्ह म्हणजे एक सर्कल कंप्लीट झालंय थोडक्यात. ठीक आहे. सो द पॉइंट अँड द फेज अँगल्स ऍट ए इज 0, बी ला 90, सी ला 180, डी ला 270, ई ला 360. ठीक आहे. आणि जर ह्याच्या इन बिटवीनचा एखादा पॉइंट आपण जर घेतला तर तिथं काय असणार आहे, 40, 30 असं, म्हणजे ठीक आहे, जे काही तिथला अँगल असेल तो असणार. 40, 30, इथं इथं पुन्हा 90 आला, इथं 100 ते 110, असं असं वाढत 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 इथं 180 येणार. ठीक आहे. लाईक दिस चेंजेस. ओके. Okay, so we have seen the phase, how to measure the phase. These are just the properties. Okay, now we will move further. Uh, uh, See in this figure, आता ह्या ज्या वेव्हज आहेत, त्याची जी वेव्हलेंथ आहे, वेव्हलेंथ म्हणजे काय थोडक्यात, अशा ज्या काही तुमच्या वेव्हज असतात. ठीक आहे. ठीक आहे, एखाद्या वेव्हची अशी मोठी वेव्हलेंथ असू शकते. ठीक आहे, एखाद्या वेव्हची अशी छोटी वेव्हलेंथ असू शकते, एखाद्या वेव्हची अजून छोटी वेव्हलेंथ असू शकते. ओके, आय विल शो इन अ डिफरंट मॅनर. ठीक आहे, एखाद्या वेव्हची अशी छोटी वेव्हलेंथ असते, एखाद्या वेव्हची थोडी मोठी असू शकते. ठीक आहे, एखाद्या वेव्हची अशी मोठी वेव्हलेंथ असू शकते. ठीक आहे, एखाद्या वेव्हची अशी एकदम छोटी वेव्हलेंथ. ठीक आहे, म्हणजे जसं जसं तुमचा सोर्स चेंज होईल तसं तसं तुमची वेव्हलेंथ वेगवेगळ्या ह्याला वेगवेगळी असू शकते. ठीक आहे. तर ह्या वेव्हलेंथ ज्या आहेत, ह्या ज्या वेव्हलेंथ आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं बायफर्केशन करतो, वेव्हचं आपण बायफर्केशन करतो. जस्ट रीड दिस, आय विल एक्सप्लेन यू. ओके. नाव सी, फिगर गिव्स द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय, की वेगवेगळ्या वेव्ह आपण डिवाइड करून लिहिलेलं आहे. ठीक आहे, वेव्हलेंथ नुसार. द टाइप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज नोन एज वेव्हलेंथ और इट्स फ्रिक्वेन्सी. ह्या वेव्ह आता ही इन्फ्रारेड, लॉंग वेव्ह, मीडियम वेव्ह, शॉर्ट वेव्ह, किंवा ही मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड वेव्ह, असं आपण बायफर्मेशन केले. कशानुसार केले तर वेव्हलेंथ नुसार. ह्या जर तुम्ही ही जर लाईन बघितली तर ह्याच्यावर त्याच्या वेव्हलेंथ दिल्यात. ठीक आहे, ह्या मीटरमध्ये किंवा इथं फ्रिक्वेन्सी दिली. आपण फ्रिक्वेन्सी वरून किंवा वेव्हलेंथ वरून आपण वेव्ह कुठले, म्हणजे समजा एखाद्या वेव्हची जर वेव्हलेंथ 10⁴ असेल तर त्याला आपण लॉंग वेव्ह म्हणणार. ठीक आहे, म्हणजे हे थेरॉटिकल पार्ट आहे, जास्त याच्या डीप मध्ये जायची काही गरज नाही. दॅट तुम्हाला फक्त माहित पाहिजे. ठीक आहे, जर एखाद्या वेव्हची जर वेव्हलेंथ 10⁴ च्या आसपास असेल तर त्याला आपण लॉंग वेव्ह म्हणणार. ठीक आहे, एखाद्या वेव्हची वेव्हलेंथ जर 10⁻², इथं बघा वेव्हलेंथ जर 10⁻² असेल तर त्याला आपण मायक्रोवेव्ह म्हणणार. ठीक आहे, एखाद्या वेव्हची वेव्हलेंथ जर 10⁻⁴ to 10⁻⁶ असेल तर त्याला आपण इन्फ्रारेड वेव्ह म्हणणार. ठीक आहे, जर वेव्हलेंथ एखाद्या वेव्हची 10⁻10 पेक्षा पण कमी असेल तर त्याला आपण एक्स रेज म्हणणार. ठीक आहे, एक्स रेज जे असतात त्यांची वेव्हलेंथ 10⁻10 पेक्षा कमी असते. ठीक आहे, 10⁻8 असेल तर त्याला आपण अल्ट्राव्हायोलेट वेव्ह म्हणणार. ठीक आहे, आणि फ्रिक्वेन्सी नुसार पण आपण त्याचं हे केलेलं आहे बायफर्केशन. जर फ्रिक्वेन्सी जर तुमच्या वेव्हलेंथची, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती ती प्रोपगेटर किती वेळा ती रिपीट करणार. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जर 10⁻18 to 10⁻20 म्हणजे बघा 10 वर एकावर 20 वेळा शून्य, एकावर 18 वेळा शून्य, एवढ्या वेळा ती एका सेकंदात प्रोपोगेट होते. तर त्याला आपण एक्स रेज म्हणणार. ठीक आहे, लॉंग वेव्ह काय तर एका सेकंदात किती फ्रिक्वेन्सी त्याची 10⁴ म्हणजे जवळजवळ 10,000 वेळा ती प्रोपोगेट करते एका त्याला आपण लॉंग वेव्ह म्हणणार. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, दिस इज द बायफर्केशन ऑफ द वेव्स. ओके, म्हणजे तुमच्या वेव्हलेंथ नुसार किंवा फ्रिक्वेन्सी नुसार. फ्रिक्वेन्सीची रेंज इथं खाली दिलेली आहे आणि वेव्हलेंथची रेंज वर दिली आहे. तुम्ही दोन्हीपैकी एक काही पण घेऊ शकता. ठीक आहे, वेव्हलेंथ नुसार किंवा फ्रिक्वेन्सी नुसार तुम्ही वेव्हला डिवाइड केलेले आहे वेगवेगळ्या ह्याच्यात. ठीक आहे, त्यांना वेगवेगळे नाव दिले आणि त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं पण म्हणतो. ठीक आहे.
नाव सी मेजरमेंट ऑफ ट्रान्झिट टाइम्स. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ ट्रान्झिट टाइम. आता आपल्याला वेव्ह जी आहे ती मेजर करायची. ठीक आहे. आता बघा फिगर शोज. आता यू माइट बी सीइंग अ फिगर इन दिस. ओके. अ फिगर शोज अ सर्वे लाईन ए बी. समजा ही ए बी जी आहे ही ए टू बी ही सर्वे लाईन आहे. ओके. सपोज दिस इज अ ए बी सर्वे लाईन. ओके. फिगर शोज अ सर्वे लाईन ए बी. द लेंथ डी, त्याची लेंथ डी आहे समजा, डी कॅपिटल डी, ऑफ विच इज टू बी मेजर्ड बाय युझिंग द ईडीएम इन्स्ट्रुमेंट. ही जी लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला मेजर करायची आहे. ठीक आहे. ही जी लेंथ आहे, ही जी लेंथ आहे ही तुम्हाला मेजर करायची. ठीक आहे. ही डी आहे समजा. ठीक आहे. Okay. A figure shows a line AB of length D, which is to be measured by using EDM equipment placed at A and B. आता EDM इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? सिम्पली आता आपण हे सगळं बघतोय. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे? की बाबा जस्ट लेट मी क्लिअर व्हाईट बोर्ड. ओके. ह्याच्यात सगळ्यात बेसिक कन्सेप्ट काय आहे? की समजा एक एक माणूस आहे, इथे एक इन्स्ट्रुमेंट घेऊन उभारलाय. ठीक आहे. ह्याच्यातून वेव्ह पास होते आणि दुसरा एक माणूस आहे, तो इथं उभारलाय. ठीक आहे. आणि त्याच्याकडे एक दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे जे रिसिव्हर आहे. ठीक आहे. तर ह्याच्यातली बेसिक कन्सेप्ट काय आहे ईडीएम इन्स्ट्रुमेंट मध्ये, की एक एक सिग्नल पास करणार आणि तो दुसरा रिसिव्ह होणार. ठीक आहे. दुसरीकडे रिसिव्ह होणार आणि पुन्हा थटून पुन्हा माघारी येणार. ठीक आहे. म्हणजे इथून वेव्ह अशी पास होणार, ती इथं थटणार, इथं रिसिव्ह होणार आणि रिसिव्ह झाल्यानंतर ती पुन्हा रिव्हर्स येणार. ठीक आहे. आता ईडीएम इन्स्ट्रुमेंटचं मेन यूज काय आहे, की इथून वेव्ह ट्रान्झिट झाली, ती इथं थटली आणि रिसिव्ह होऊन पुन्हा इथं आली. तर आपल्याला काय करायचं असतं, ही जी वेव्ह गेली, ह्या वेव्हला जाण्यासाठी किती वेळ लागला आणि जाऊन थटून पुन्हा माघारी येण्यासाठी किती वेळ लागला. तर हा जेवढा वेळ लागलेला आहे, त्या वेळेचं आपण इंटरनल कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक डायरेक्ट डिस्टन्स दिलं जातं, की इथून ते इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, हे इंटरनली कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला येतं. तर ईडीएम इन्स्ट्रुमेंटचा आपला सिंपल उपयोग आहे, की वेव्ह एक आपण पास केली, ती थटली आणि पुन्हा माघारी आली. तर ह्याला जेवढा काही वेळ लागलाय तो आपण कॅल्क्युलेट करतो ईडीएम इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून. तर ते आपल्याला ह्याच्यात बघायचंय. ठीक आहे. हा बेसिक फंड आहे ईडीएम इन्स्ट्रुमेंटचा. ओके, जस्ट अ मिनिट. Okay, this is the basic funda. Now we come to the main. Okay, इथं बघा आता. इथं बघा. The figure shows a survey line AB, the length of which is to be measured using EDM equipment placed at a point A and B. EDM instrument ठेवले A आणि B या दोन पॉइंटला एक EDM instrument ठेवले, म्हणजे ज्याच्यातून एक वेव्ह पास होणार आणि दुसरीकडे रिसिव्ह होणार. ठीक आहे. इथं एक इथून पास होणार आणि इथं रिसिव्ह होणार. ठीक आहे. दोन इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. ठीक आहे. लेट लेट अ ट्रान्समीटर इज टू बी प्लेस्ड ऍट ए. आता ए या पॉइंट पाशी आपण ट्रान्समीटर ठेवला. ट्रान्समीटर म्हणजे वेव्ह पास करणारा. ठीक आहे. प्लेस्ड ऍट ए टू प्रोपोगेट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह टुवर्ड्स बी. ए कडून बी कडे वेव्ह पास होणार. अँड लेट बी इज बी पाशी काय एक रिसिव्हर आहे. ठीक आहे. अलॉंग विथ द टाइमर. टाइमर पण आहे त्याला. ठीक आहे. इफ द टाइमर बी स्टार्ट ऍट इन्स्टंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ वेव्ह फ्रॉम ए. ए कडून वेव्ह ट्रान्समिट व्हायला चालू झाली आणि बी कडे रिसिव्ह झाली, हा तो टाइम मेजर करणार. अँड स्टॉप ऍट द इन्स्टंट ऑफ रिसेप्शन ऑफ इनकमिंग वेव्ह बी. देन द ट्रान्झिट टाइम ऑफ द वेव्ह फ्रॉम ए अँड बी इज नोन. आता बघा, ए कडून वेव्ह पास व्हायला चालू झाली, ए कडून एक वेव्ह पास व्हायला चालू झाली. ऍट द सेम टाइम बी पाशी एक टाइमर आहे, त्यांनी टाइमर स्टार्ट केला.
ठीक आहे. त्याने टायमर स्टार्ट केला आणि अशी वेव्ह निघाली आणि त्याला इथं बी कडे रिसीव्ह झाली आणि त्याच्याकडे टायमर आहे, त्याने आले लगेच स्टॉप केला आणि त्याला कळाले की एवढा एवढा टाइम लागलाय. ठीक आहे. तर त्या टाइम वरून वी कॅन कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड. वी कॅन कॅल्क्युलेट द distance. Okay, we can calculate the distance. Just a minute. Now, from the transit time, आता हा जो ट्रान्झिट टाइम आहे, जो जाण्यासाठी जो काही टाइम लागला, फ्रॉम द ट्रान्झिट टाइम अँड द फ्रॉम द ट्रान्झिट टाइम अँड फ्रॉम द नोन व्हेलॉसिटी ऑफ प्रोपोगेशन. जर व्हेलॉसिटी पण माहित असेल आणि जर टाइम जर माहित असेल ऑफ द वेव्ह, द डिस्टन्स डी बिटवीन द पॉइंट ए अँड बी कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. जर तुम्हाला लागलेला वेळ आणि त्या वेव्हची जर व्हेलॉसिटी जर माहित असेल, वेळ जर माहित असेल आणि व्हेलॉसिटी जर माहित असेल, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही डिस्टन्स काढू शकता. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी कॅन बी इझिली कॉम्प्युटेड. हावेवर द ट्रान्झिट टाइम इज ऑफ ऑर्डर 10 into 10⁻⁻⁶. आता हा जो ट्रान्झिट टाइम आहे, आता इथून ते इथपर्यंत जायला हे समजा 100 मीटर आहे, तर एक सेकंद नाही, एक सेकंद त्याचा फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे खूप छोट्या वेळात ही वेव्ह जात असते. ठीक आहे. तर ते तुम्हाला टाइम कॅल्क्युलेट करणं सोपं नसतं. म्हणजे इथून वेव्ह निघाली ए पासून आणि बी कडे रिसिव्ह झाली, ही एकदम खूप म्हणजे एका सेकंदाच्या डिवायडेड बाय 10 लाख एवढं जरी केलं तर एवढ्या कमी वेळात ती वेव्ह जाते तिथं. ठीक आहे. तर यू कॅन्ट ऍक्च्युली कॅल्क्युलेट, म्हणजे तो टाइम तुम्ही मेजर करू शकत नाही. ठीक आहे. तर विच रिक्वायर्स अ व्हेरी ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट टू मेजर द टाइम. ठीक आहे. and it is also extremely difficult to start the timer at B when A is started. म्हणजे हे खूप अवघड आहे की A कडून वेव्ह निघाली आणि B कडे पोहोचली, हे लगेच तुम्ही चालू करणं आणि तिथं रिसिव्ह होणं, दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. ठीक आहे. सो ह्याच्यासाठी तुम्हाला एकदम ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट लागतात हे मेजर करण्यासाठी. ओके. मग असं होतंय. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं की वेव्हला तुम्ही रिटर्न येऊ द्या. ठीक आहे. मग काय करा, प्लेस अ रिसिव्हर एट बी आणि त्या रिसिव्हर पाशी एक रिफ्लेक्टर ठेवा, सो दॅट वेव्ह कॅन रिफ्लेक्ट टुवर्ड्स ए अगेन. ए कडे पुन्हा रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. Thus the equipment A acts as a both transmitter and receiver. मग आता ही इथून वेव्ह निघाली आणि बी कडे पोहोचली, हे तुम्हाला मेजर करणं प्रिसाइजली शक्य नाहीये. तर बी ला तुम्ही टायमर ठेवण्यापेक्षा बी ला एक ट्रान्समीटर म्हणजे रिफ्लेक्टर ठेवा, सो दॅट वेव्ह विल गो हिअर अँड विल रिफ्लेक्ट टू ए अगेन. ठीक आहे. म्हणजे ए कडे जाणार वेव्ह आणि बी कडून पुन्हा रिटर्न येणार. ठीक आहे. सो दॅट यू कॅन मेजर द टाइम रिक्वायर्ड. ठीक आहे. आता हे मेजर करायचं कसं, तर आपल्याला हे ज्या वेव्हज आहेत हे मेजर करणं खूप अवघड आहे. कारण ही जी वेव्ह आहे ती एका सेकंदात कितीतरी किलोमीटर डिस्टन्स जाते आणि तुमचं डिस्टन्स खूप कमी असतं. त्यामुळे तुमचं जे काही अंतर येणार आहे ते फ्रॅक्शन ऑफ द सेकंद, म्हणजे एका सेकंदाचा 1,00,000वा पार्ट एवढ्या वेळात ती पोहोचली असती आणि पुन्हा रिटर्न पण आली असती. तर इट इज डिफिकल्ट टू मेजर द टाइम रिक्वायर्ड टू propagate that wave or to receive that particular wave. Okay. So what we do is modulation of wave. ठीक आहे. आपण काय करतो, त्या वेव्ह आहेत त्याचं मॉड्युलेशन करतो, म्हणजे एक कॅरियर वेव्ह आणि एक मेजरिंग वेव्ह अशा दोन वेव्ह ऍट अ टाइम आपण पास करतो आणि आपण मेजर करतो. ठीक आहे. तर मॉड्युलेशन ऑफ वेव्ह वी विल डिस्कस इन अ नेक्स्ट कमिंग lecture. Okay, as it might get much heavy to you to explain all these things. Okay, म्हणजे इथे एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, ईडीएम इन्स्ट्रुमेंट हे एकदम इन्स्ट्रुमेंट आहे साधं. इकडून वेव्ह पास होणार, इथं थटणार आणि पुन्हा रिटर्न येणार. ठीक आहे. आणि ते आपण मेजर करायचंय. पण हे मेजर करताना एखादी वेव्ह जी असते ना ती खूप फास्ट मूव्ह होत असते, तर ते मेजर करणं अवघड आहे. तर त्यासाठी आपण दोन वेव्ह पास करणार आणि ते काय करणार ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण हे वेव्हचे टाईप बघितले. त्यात जशी जशी वेव्हलेंथ चेंज होईल तसं तसं त्या वेव्हला आपण काहीतरी नावं दिले, ते आपण इथं पाहिलं. आणि वेव्हच्या ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत, म्हणजे वेव्हलेंथ म्हणा, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणा, त्याचा पिरियड म्हणा, ठीक आहे, किंवा फेज अँगल म्हणा एखाद्या वेव्हचा, या सिंपल डेफिनेशन आपण इथं पाहिल्या. ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे या चॅप्टरचा वी विल डिस्कस इन कमिंग लेक्चर. ओके. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? असेल तर प्लीज विचारा.
ईडीएम इन्स्ट्रुमेंट आपण याच्यासाठी बघतो की ह्या ज्या वेव्हज आहेत ह्या आपल्याला टोटल सेशन मध्ये वापरायच्या. त्यामुळे ईडीएम इन्स्ट्रुमेंटच्या ज्या काही बेसिक आहेत ओके, इथपर्यंत कोणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. If anyone is having any doubt, please ask me. We will cover the modulation. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, ह्या ज्या वेव्हज आहेत ह्या मोजायला अवघड असतात, तर त्या कशा पद्धतीने मोजायच्या हे आपण बघणार आहोत. आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचं. ह्या चॅप्टर मध्ये ह्या आत्ताच्या लेक्चर मध्ये आपण हे पाहिलं की त्या वेव्हजला जे काही वेव्हलेंथ म्हणतो आपण, फेज म्हणतो, किंवा एखाद्या वेव्हची फ्रिक्वेन्सी म्हणतो किंवा टाइम पिरियड म्हणतो, ह्याचे डेफिनेशन फक्त पाहिलेले आहेत. बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके. सर येस. ISC चा सिलेबस किती असेल? आयएससी ची नोटिफिकेशन मिळाली का तुम्हाला? हो सर, आताच. हो सर. ओके, गुड.